नमस्कार. आज आपण इयत्ता दुसरी मराठी विषयामधील पान नंबर 7 वरील स्वाध्याय कसा सोडवायचा हे पाहणार आहोत. काल आपण हा संपूर्ण स्वाध्याय कसा सोडवायचा याचा व्हिडिओ पाहिला, संपूर्ण ह्याच्या कृती देखील पाहिल्या. आता पान नंबर 7 वरती स्वाध्याय काय आहे ते आज आपण पाहूयात. इथं प्रश्न तिसरा काय आहे बघा. प्रश्न तिसरा, खाली दिलेल्या चौकटीतील शब्द वाच, जोडाक्षरे ओळख व गोल कर. बाळांनो, हे सर्व शब्द वाचा आणि मी शब्द वाचते, तुम्ही मला सांगायचं जोडाक्षर आहे का नाही. ओके. घर आहे का जोडाक्षर? नाही. गाडी? नाही. वर्ग? हो. कुठलं कसं जोडाक्षर येते ते? हा जो वरचा रफार आहे, रफार तो र, ह्या गला हा र जोडलेला आहे म्हणून हे झालं जोडाक्षर. कोणतं? वर्ग. वर्ग. त्याला असा गोल करायचा. त्यानंतर दिवा आहे का जोडाक्षर? नाही. आम्ही आहे का? हो. कोणतं जोडाक्षर आहे हे? म आणि ह जोडलेलं आहे, बरोबर आहे. हो. खेळ? नाही. फस्त? हो. बघा, त्याला असा गोल करायचा. आता फक्त आपण बघूयात कोणते कोणते जोडाक्षर आहेत. टेकडी? नाही. म्हणून? हो. छान. इथं म आणि ह जोडलेलं आहे म्हणजे हो. जोडाक्षर आहे हे, बरोबर आहे. सुपारी? नाही. स्वर? हो. चालते, आपण करूयातच पटपट, किती वेळ लागतोय. ठीक आहे. हो. चटई? नाही. तुमच्या? हो. त्याचं आणि य जोडलेलं आहे. विस्तव? हो. स आणि त जोडलेलं आहे. जोडाक्षर म्हणजे दोन अक्षरे एकमेकांना जोडलेली असतात, त्याला म्हणायचं जोडाक्षर. मैना? नाही. आमच्या? हो. बघा. ऐरण? नाही. मैत्री? नाही. काचेच्या? हो. तुम्हाला? हो. ओहोळ? नाही. पुस्तक? हो. चौकीदार? नाही. झुकझुक? नाही. छुमछुम? नाही. छान. आता हे अशी जोडाक्षरे तुम्हाला लक्षात आली कोणकोणती जोडायची. माझी ही मराठी भाषा अभ्यास पुस्तिका आहे जी की गेल्या वर्षी 2000 विद्यार्थ्यांपर्यंत, शिक्षकांपर्यंत पोहोचलेली आहे. त्याच्यामध्ये या पुस्तकामध्ये जवळपास मी 2000 जोडाक्षरं दिलेले आहेत, जोडाक्षरयुक्त शब्द दिलेले आहेत. यांनी शब्दांचं इथं जसं वर्गीकरण दिलेलं आहे. आता माझ्या विद्यार्थ्यांनी हे जोडाक्षर कसे ओळखले तुम्हाला दाखवते. इथं प्रत्येक जोडाक्षराचं वर्गीकरण केलेलं आहे की जोडाक्षरांचे प्रकार कसे आहेत किंवा जोडाक्षर कसं तयार होतं हे वर्गीकरण करून मुलांना दिलेले आहेत. मुलांचं हे 2000 जोडाक्षरं संपूर्ण मुलांची वाचून झालेली आहेत, त्यांना माहिती आहे. आत्ता त्यांनी रफाराचा शब्द पण ओळखला बघा. वर्ग हे जोडाक्षर आहे का आहे तर हे रफारयुक्त जोडाक्षर आहे. दाखवते, एक मिनिट. हो का, हे रफारयुक्त शब्द जे की मुलांना माहिती आहे. ह्याच्यामध्ये हा जो रफार असतो ते र अक्षर असतं. परत रफारचे र जोडलेलं आणखी आहे बघा. एक मिनटं, हे पण जोडाक्षर आहेत. असे भरपूर जोडाक्षर ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. ट्र याच्यामध्ये पण रचा उच्चार येतो. त्यानंतर श्रमध्ये पण रचा उच्चार येतो. हे असे जोडाक्षरयुक्त शब्द आहेत. त्यामुळे मुलांना हे ओळखता आले. जर तुम्ही मुलांना असा शब्दांचा सराव दिला नसेल तर अगोदर असा भरपूर शब्दांचा सराव द्या आणि त्याच्यानंतरच हा स्वाध्याय सोडवायला सांगा. बघूयात पुढील घटक आता काय आहे आपण समजून घेऊया. प्रत्येक वाक्याच्या शेवटी ह्याला म्हणायचं पूर्णविराम, ह्याला म्हणायचं प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह व पूर्णविराम यापैकी योग्य चिन्ह लिही. बाळांनो, आता बघा, ओळखा तुम्ही. माझ्याकडे लाल रंगाची पेन्सिल आहे. इथं प्रश्न विचारलाय का? नाही. वाक्य बोलून पूर्ण झाले, त्यामुळे इथं शेवटी काय येणार? पूर्णविराम. तुला ती कथा आवडली का? प्रश्नचिन्ह. का? कारण इथं प्रश्न विचारलाय, बरोबर आहे. हो. आजी मला गोष्ट सांगते. पूर्णविराम की प्रश्नचिन्ह? पूर्णविराम. कारण इथं वाक्य पूर्ण झाले आहे की नाही, इथं प्रश्न विचारलेला नाही. तू कोणती गोष्ट ऐकतोस? प्रश्नचिन्ह. कारण इथं प्रश्न विचारलाय की तू कोणती गोष्ट ऐकतोस तू, आहे की नाही. हो. आमच्या घरासमोर बाग आहे. पूर्णविराम. कारण इथं वाक्य बोलून पूर्ण झाले. हो. तुझी पिशवी कोणत्या रंगाची आहे? प्रश्नचिन्ह. कारण इथं प्रश्न विचारलाय म्हणजे जेव्हा वाक्य पूर्ण होतं तेव्हा वाक्याच्या शेवटी पूर्णविराम देतात. आणि जिथं प्रश्न विचारलेला असतो थोडक्यात काय, का, कोणती, कोणत्या, कोण, केव्हा, कुठे, अशा वेळेस असे जेव्हा शब्द येतात वाक्यामध्ये त्याला म्हणायचं तो प्रश्न विचारलेला असतो. असं लक्षात ठेवण्यापेक्षा वाक्य वाचायचा, त्याचा अर्थ समजून घ्यायचा की वाक्य पूर्ण केलंय की प्रश्न विचारलाय. बघा, तू कोणती गोष्ट ऐकतोस, इथं प्रश्न केलाय की तू कोणती गोष्ट ऐकतो म्हणून इथं प्रश्नचिन्ह आले. आता पुढचं बघूयात आपण. प्रश्न दुसरा, खालील परिच्छेद लक्षपूर्वक वाच व योग्य ठिकाणी पूर्णविराम प्रश्नचिन्ह दे. सकाळी दारावरची बेल वाजली. काय येणार? पूर्णविराम. सईने दार उघडले. पूर्णविराम. बाबा म्हणाले, कोण आले आहे? इथं प्रश्न विचारलाय की नाही. हो. हां. दारात पोस्टमन होता. पूर्णविराम. त्याने सईला एक पाकिट दिले. पूर्णविराम. सईने पाकिटावरील नाव वाचले. वाक्य पूर्ण झालं इथं, पूर्णविराम.
काकांचे पत्र पाहून तिला आनंद झाला. आलं लक्षात. हो. बघा पुढं. प्रश्न तिसरा. वाच आणि समजून घे. प्रश्नचिन्ह असलेल्या वाक्यात खालील विशिष्ट शब्द वापरले जातात. जसं की मी इथं सांगितलं बघा, कोणकोणते वापरले जातात. कसे, काय, कोठे यासारखे शब्द. असे आणखी काही शब्द खालील आकृतीत दाखवलेले आहेत. ते वाचून हे शब्द वापरून वाक्य पूर्ण करायचे. आता तिथं वाक्य दिलेली आहेत. वाक्य बघा. बघा पहिलं काय आहे बघा इथं. तुझ्याकडे किती फुगे आहेत. आता इथं बघा, तुझे नाव टिंबटिंब आहे. ह्यातलं काय वापरता येईल आपल्याला प्रश्न पूर्ण करायला. तुझे नाव, सांगू काय आहे. तुझे नाव काय आहे. तू टिंबटिंब राहतोस. तू हां, तू कुठे राहतोस. व्हेरी गुड. तू शाळेत टिंबटिंब जातोस. तू शाळेत कधी जातोस. व्हेरी गुड. अरे तिथं बघा ना, पुस्तक ठेवले की तुमच्या समोर बाळांनो रे. त्याच्यानंतर तुझी शाळा टिंबटिंब सुटते. तुझी शाळा कधी सुटते. कधी का केव्हा. केव्हा सुटते. व्हेरी गुड. तुला टिंबटिंब भाजी आवडते. तुला कोणती भाजी आवडते. तुला कोणती भाजी आवडते. छान. तुला टिंबटिंब खेळ आवडतो. तुला कोणता खेळ आवडतो. छान, व्हेरी गुड. बघा आता, कोणत्याही दोन शब्दांचा वापर करून मित्रमैत्रिणीला प्रश्न विचार व लिही. आता हे लिहायचं ठीक आहे. तुम्ही प्रश्न विचारा कुठले पण, ह्यातला कुठला पण शब्द वापरा आणि एक प्रश्न विचारा. चला पटकन, तुम्हाला विचार करायला वेळ. हां बघा. हां सांग. मी का. हां सांग. ह्यातला कुठला पण एक शब्द वापरायचा. कोठे, कधी, काय, कोणता, केव्हा किंवा कोणती. तुम्ही पण बाकीचे सुचवून ठेवा. हां सांग राजवर्धिनी. हां जेव्हा शाळेत दुसऱ्या शाळेत जाईल बर. तेव्हा मी तिला एकदा विचारणार काय? म्हणते, हां. तुझी शाळा केव्हा सुटते. ओके छान, व्हेरी गुड. हां तुम्ही पण सांगा बाळांनो. सांग राजवीर. तेव्हा शौर्य हां दुसऱ्या शाळेत जाईल तेव्हा मी त्याला विचारणार तू किती वाजता सुटते. तू किती वाजता सुटतो. कसं येणार. तू केव्हा सुटते. नाही, तुझी शाळा केव्हा सुटते. आता जे राजवर्धीने सांगितलं ते नाही सांगितलं. थोडासा तुम्ही विचार करा. हे बघा इथले शब्द वापरा. बघा भावनो, सुचतंय का काय. शौर्य सांग एखादं. राजवीर तू कुठे जाणार आहे. ओके छान. कोठे कुठे नाही, कोठे. ओके हां. शरयू काय. ओवी शरयू तर संध्याकाळी कुठे जाणार आहे. तू पण तोच प्रश्न विचारला का. तुला सुचतोय का राजवर्धीनी एखादा अजून. मला हां सुचतंय की सांग की मग. जेव्हा मी वेगळ्या शाळेत जाणार ना हां तेव्हा मी तिला फोन करून काय विचारणार माहितीये. काय विचारणार. शरी तुझा अभ्यास कसा चालला आहे. ओके छान. अशा पद्धतीनं मुलांना बोलतं करा. जर चुकलं तर समजावून सांगा की ते वाक्य आहे की प्रश्न आहे. आणि आपण देखील मुलांना मदत करू शकतो असे सोपे सोपे प्रश्न तयार करायला. आता मी मुलांना अचानक विचारल्यामुळे त्यांना थोडासा गडबडली मुलं, पण छान सांगितले तरी पण त्यांच्या पद्धतीने. आता पान नंबर 8 वरचा स्वाध्याय देखील आपण पटकन बघूयात. थोडासाच आहे. वाक्य वाच व वाक्यातील जोडाक्षरयुक्त शब्दाला गोल कर. जसं की मी आत्ता सांगितलं की मराठी भाषा अभ्यास पुस्तिकातले किंवा तुमच्याजवळ अवेलेबल असलेले कुठलेही जोड शब्द जर तुम्ही मुलांना रेफर करायला दिले, अभ्यास करायला दिले, तर मुलांना हे काही अवघड जाणार नाही. आईने पुऱ्या केल्या. जोडाक्षरयुक्त शब्द कोणते कोणते त्यातले सांगा. पुऱ्या केल्या. छान, व्हेरी गुड. पुऱ्या आणि केल्या असे गोल करायचे. ठीक आहे. तुम्ही संगणकावर काय काय करता. कोणता शब्द आहे. तुम्ही. व्हेरी गुड. ही माझी मैत्रीण आहे. ह्याच्यात आहे का जोडाक्षरयुक्त शब्द. नाही. हां. सार्थक पुस्तक वाचतो. ह्याच्यात आहे का रे. हो. कोणता आहे. एक दोन. सार्थक आणि पुस्तक. व्हेरी गुड. सार्थक मध्ये र जोडलेला आहे आणि पुस्तक स आणि त जोडलेला आहे. छान. प्रश्न 5वा. उतारा वाच. उतार्यातील जोडाक्षरयुक्त शब्द शोध. गोल कर व वहीत लिही. इथं तसंच आहे. जोडाक्षरयुक्त शब्द शोधायचे. एक खारुताई होती. तिचे छोटेसे पिल्लू होते. त्याचे नाव टिल्लू होते. टिल्लूला खूप मित्र होते. सर्वजण एकत्र खेळायचे. कोणकोणते आहेत रे जोडाक्षरयुक्त शब्द सांगा. टिल्लू. बर. आणि नंतर बरोबर आहे की. टिल्लूला पण बरोबर आहे. हां हां आणि नंतर हां. सर्व येतोय का. हो. छान, व्हेरी गुड. त्याचे येते का. त्याचे. हो. छान. आणखी राहिलाय का रे कोणता शब्द ह्याच्यामध्ये. हो का. एकत्र. त्र हे जोडाक्षर आहे. त आणि र एकत्र जोडलेला असतो त्र मध्ये. आता बघा हे पण सुचवून ठेवा बानो. तुम्हालाच विचारणार आहे. प्रश्न 6वा. खालील चित्रे बघ व वाक्य तयार करा. आधी चित्र सांगा. चित्र कशाचं आहे. कुत्रा. हे कशाचं आहे. पुस्तक. हां.
कुत्र्यावरनं बघा बरं काय वाक्य सांगणार आहे, कोण कोण सांगणार आहे सांगा मला. बरं चला राजवीर बसून सुरुवात. राजवीर सांग पटकन. कुत्रा झाडाखाली बसला आहे. हां. आमच्या घरात कुत्रा आहे. कुत्र्याचं नाव टिल्लू ठेवलं आहे. मला कुत्रा आवडतो. माझ्या घरी मोठं कुत्रं आहे. शर्यू. पावसात कुत्रं बसलं आहे. छान, व्हेरी गुड. आता पुस्तकाचं कोणीतरी दोघांनी सांगा. कोण सांगते? हा सांग चल राजवर्धिनी. पुस्तक मला खूप आवडते. ओवी. पुस्तकात अक्षर आहे. ओके छान, व्हेरी गुड. छान प्रसंग होता. नाही चला पुढचं बघूयात. चला वाचूया. प्रश्न 1. गंमत वाक्य वाचव म्हण. ही वाक्य माझ्या मागे वाचायच्या बघा. अगोदर एक एक शब्द वाचून परत एकदम जमते का बघू. ओके. चटईला टाचणी टोचली. आता पूर्ण वाक्य माझ्यासोबत. चटईला टाचणी टोचली. जमलं. छान, व्हेरी गुड. हा. दळण जरा जाड दळा. दळण जरा जाड दळा. नीट. दळण जरा जाड दळा. छान, व्हेरी गुड. गंमत वाक्याच आहे ती. पुढे बघा. आता हा उतारा व्यवस्थित आहे का? मी प्रश्न विचारणार आहे, त्याची उत्तरं सांगायची आहेत. प्रश्न 2. उतारा वाच, उत्तरे सांग. सानवी वाचत बसली होती. अचानक वीज गेली. घरात अंधार झाला. सानवीने दिवा लावताच घरभर उजेड पसरला. उतारा ऐकला व्यवस्थित? प्रश्न बघा. सानवी काय करत होती? वाचत होती. बरोबर आहे. पुढे. घरात अंधार कशामुळे झाला? वीज, लाईट गेल्यामुळं. वीज म्हणजे लाईट गेल्यामुळं. मराठी शब्द माहीत असू द्यात आपले. वीज म्हणजे लाईट. दिवा लावल्यामुळे काय झाले? घरात उजेड झाला. छान. घरात अंधार झाल्यावर तू काय करशील? आता हे तुम्ही तुमच्या भाषेत सांगायचंय. हा सांग. जर घरात अंधार झाला तर मी बॅटरी घेतली तर त्याचा बल्ब संपल म्हणून मी दिवा लावणार. आणि ती नसते का कंदील. हा ते पण लावणार. छान. तुम्ही काय कराल? व्हेरी गुड. काय करणार शर्यू लाईट गेल्यावर? मम्मीकडे पळत जाणार. घाबरून होय? नाही ना. बघा अशा प्रकारे पान क्रमांक इयत्ता 2 नवीन अभ्यासक्रम मराठी विषयाचं पान क्रमांक 7 व पान क्रमांक 8 वरील सर्व स्वाध्याय विद्यार्थ्यांकडून सोडून घ्यायचं आहे. आता इथं व्हिडिओ करत होते म्हणून मी हे आयते गोल केलेले आहेत. शक्यतो मुलांना उत्तर आयती देऊ नकात. अशा पद्धतीने घटक समजावून सांगा. आणि त्याच्यानंतर आता हे माझ्याच मुलीचं पुस्तक आहे. आमच्याकडे आणखी एक पुस्तक आहे. माझं स्वतःचं पुस्तक विसरल्यामुळे आज तिच्या पुस्तकात खुणा केल्या. घरी मात्र तिला मी दुसरं पुस्तक देणार आहे आणि स्वतःहून हा अभ्यास करायला सांगणार आहे. मराठी भाषा अभ्यास पुस्तक आत्तापर्यंत सर्वांना माहीत झालेलंच आहे. तरी एकदा शेवटी सांगते. हे मराठी भाषा अभ्यास पुस्तिका इयत्ता 1-2च्या मुलांसाठी अतिशय उपयुक्त आहे. मराठी विषयाचा भाषा पाया पक्का करण्यासाठी. जर पुस्तक हवं असेल तर इथं तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. भेटूयात पुढील व्हिडिओपर्यंत. तोपर्यंत 7 आणि 8 नंबर पानावरील स्वाध्याय सोडवा.